Hello everyone. Today we are going to discuss MCQ question on literature part from your syllabus. तुमच्या सर्वांच्या एक्झाम आता जवळ आलेल्या आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या प्रश्नांचा सराव करा. तो तुमच्या एक्झामसाठी ऑनलाईन एक्झामसाठी नक्कीच तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे. सो नाउ वी विल स्टार्ट. Very first question is some question are from the story Shadow, some are from La Belle Dame Sans Mercy, and some are from Rabindranath Tagore's poem Where the Mind is Without Fear. So we will start from the story A Shadow. See, first question is, who is the writer of the story A Shadow? अ शॅडो स्टोरीचे रायटर कोण आहेत? आन्सर इज R.K. नारायण. सेकंड क्वेश्चन, द स्टोरी अ शॅडो इज टेकन फ्रॉम द कलेक्शन डॅश डॅश. आन्सर इज मालगुडी डेज 1943. मालगुडी डेज ह्या बुक कलेक्शनमध्ये ही स्टोरी पब्लिश झाली होती. जे बुक पब्लिश झालं होतं 1943मध्ये. तर शॅडो ही जी स्टोरी आहे ती ह्या कलेक्शनमधून घेण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द जनरल थीम ऑफ द स्टोरी अ शॅडो. शॅडो स्टोरीची जनरल थीम काय आहे, म्हणजे ती कशाला डील झाली आहे, तिच्यामध्ये जनरली काय आहे. सो आन्सर इज लव अँड लॉस. बेसिकली या स्टोरीची थीम लव अँड लॉस अशी आहे. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द शंभूज फादर. आन्सर इज ही वॉज ॲन ॲक्टर. शंभूचे फादर यांचं प्रोफेशन काय होतं किंवा मग ते काय करत होते, तर ते ॲक्टर होते. इथं धीस झालेले द ऐवजी ते जरा बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, हाऊ मच वॉज अ तिकीट फॉर द मूव्ही इन द स्टोरी. आन्सर इज 4 आनाज. स्टोरीमध्ये मूव्हीसाठी किती तिकीट दाखवलं गेलं किंवा किती तिकीट आहे, तर 4 आना इतकं तिकीट त्या मूव्हीसाठी आहे. शंभू मूव्ही बघायला जायचा तर शंभू त्याच्या आईकडे 4 आनाज मागायचा की मला एवढे एवढे पैसे तू दे, मला मूव्ही बघायला जायचे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज द नेम ऑफ द फिल्म इन द स्टोरी. आन्सर इज कुमारी. स्टोरीमध्ये जी फिल्म सांगितली गेली आहे, जी फिल्म दाखवली गेली आहे, तिचं नाव काय आहे. द फिल्म नेम इज कुमारी. कुमारी नावाची फिल्म आहे ती. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फुल नेम ऑफ R.K. नारायण. R.K. नारायण हे जे रायटर आहेत स्टोरीचे, त्यांचं पूर्ण नाव काय आहे. रासीपुरम कृष्णस्वामी नारायण. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय शंभू हॅड टू रिटर्न होम विदाउट वॉचिंग फुल मूवी ॲट द लास्ट टाईम. आन्सर इज बिकॉज हिज मदर फेंटेड डाऊन इन द थिएटर. क्वेश्चनचा अर्थ असा होतो की शंभू शेवटच्या वेळी जेव्हा मूव्ही बघायला गेला तेव्हा तो पूर्ण मूव्ही न बघताच रिटर्न का आला. त्याचं उत्तर आहे की त्याची आई जी होती तिला चक्कर आली आणि चक्कर येऊन ती थिएटरमध्ये पडली, त्या कारणाने तो पूर्ण मूव्ही त्याला बघता आला नाही आणि ते रिटर्न आले. क्वेश्चन नंबर 9, व्हाय शंभू वॉज हॅपी टू सी हिज फादर ऑन द स्क्रीन. शंभूला त्याचे फादरला किंवा त्याच्या वडिलांना स्क्रीनवर बघून आनंद का होत होता. आन्सर, शंभू थॉट हिज फादर कम बॅक टू हिज लाईफ. शंभू त्याच्या फादरला त्याच्या वडिलांना स्क्रीनवर बघून त्या मूव्हीमध्ये बघून शंभूला असं वाटायचं की माझे फादर माझे पप्पा रिअल लाईफमध्ये जणू माझ्यासोबत आहे किंवा पुन्हा ते परत आले आहेत, म्हणून तो पुन्हा पुन्हा ती मूव्ही बघायचा. नेक्स्ट क्वेश्चन, डज शंभू अँड हिज मदर हॅड द सेम इमोशन टुवर्ड्स द फिल्म. शंभू आणि त्याची आई दोघांच्याही सारख्याच इमोशन होत्या का मूव्ही संदर्भात किंवा फिल्म संदर्भात. त्यांना दोघांनाही सारखंच वाटायचं की मूव्ही आली पाहिजे, मूव्ही रिलीज झाली पाहिजे किंवा मूव्ही बघितली पाहिजे.
सो आन्सर इज नो, इट्स टोटली अपोजिट. हे दोघांच्याही फिलिंग्ज आहेत, त्यांच्या दोघांच्या इमोशन्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत मूवीच्या संदर्भात. कारण त्याच्या आईला नव्हतं आवडत ते, किंवा त्याच्या आईसाठी ते खूप त्रासदायक होतं की त्याच्या वडिलांना स्क्रीनवर बघणं, त्यांना हलताना बोलताना बघणं. बट त्याच्याच अपोजिट शंभू होता. शंभूला त्याच्या वडिलांनी बोलताना हलताना मूवीमध्ये ॲक्टिंग करताना शंभूला आवडायचं. नेक्स्ट पोयम बघा, ला बेले डेमसेन्स मर्सी. ही जी पोयम आहे तिच्या संदर्भात आपण काही क्वेश्चन आन्सर बघूया. क्वेश्चन नंबर 11, हु इज द पोएट ऑफ द पोयम ला बेले डेमसेन्स मर्सी? आन्सर जॉन किट्स. जॉन किट्स यांनी ही पोयम लिहिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द सबटायटल ऑफ द पोयम ला बेले डेमसेन्स मर्सी? ला बेले डेमसेन्स मर्सी या कवितेचं सबटायटल काय आहे, किंवा त्याचा थोडक्यात दुसरा एक वेगळा मिनिंग काय आहे? आन्सर इज द ब्युटिफुल लेडी विदाउट मर्सी. सी नेक्स्ट क्वेश्चन, वेन द पोयम ला बेले डेमसेन्स मर्सी पब्लिश्ड? ही पोयम कधी पब्लिश झाली आहे? 1819ला. व्हॉट काइंड ऑफ पोयम इज दिस? ही जी कविता आहे ला बेले डेमसेन्स मर्सी ती कोणत्या प्रकारची आहे, किंवा कशी आहे, ती कोणत्या फॉर्ममध्ये आहे पोएट्रीच्या, त्याचा असा अर्थ होतो. त्याचा आन्सर आहे अ बॅलड. बॅलड प्रकारामधली ही कविता आहे. बॅलड म्हणजे काय तर थोडक्यात एखादी स्टोरी त्या कवितेच्या माध्यमातून सांगितली जाते, त्याला बॅलड म्हणतात. ठीक आहे. सी नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15, हु इज द नरेटर ऑफ द पोयम? नरेटर कोण आहे पोयमचा, म्हणजेच थोडक्यात ती कविता कोणी सांगितली गेली आहे, कोण बोलते त्याच्यामध्ये? आन्सर इज द नाईट अ सोल्जर. नाईट नावाचं एक कॅरेक्टर आहे, एक माणूस आहे जो सोल्जर आहे, तो ती कथा सांगतोय. क्वेश्चन नंबर 16, व्हाय द नाईट वॉज लुकिंग अनहॅपी, सॅड और पेल? नाईट जो आहे तो एकदम दुःखी असा, अस्वस्थ असा का दिसतोय? आन्सर इज ही कॉट बाय अ लेडी विच इज विच. ते एक जी लेडी आहे, एक ब्युटिफुल लेडी त्या पोयममध्ये दाखवली गेली आहे. तिच्या जाळ्यात तो अडकला आहे. तिने त्याला कैद करून एका केवमध्ये, एका गुहेमध्ये ती घेऊन गेली आहे. आणि ती ॲक्च्युली ब्युटिफुल लेडी नाही आहे, तर ती एक विच आहे. विच म्हणजे थोडक्यात बॅड वुमन वी कॅन से, किंवा मग एखादी राक्षसी वगैरे आपण ज्याला म्हणतो ती. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिड द नाईट मेड फॉर द लेडी? नाईटने त्या लेडीसाठी काय बनवलं होतं? आन्सर इज अ गार्लँड फॉर हर हेड अँड ब्रासलेट. त्यांनी फ्लावर्सचे गार्लँड बनवलं होतं, फ्लावर्सचं तिच्या हेडसाठी, आणि ब्रासलेट पण बनवलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, शी फाउंड मी रूट्स ऑफ रिली स्वीट अँड हनी वाईल्ड अँड डॅश डॅश. फिलिंग द ब्लँक्स आहे ही पोयममधून. त्याचं करेक्ट आन्सर आहे मन्नादेव. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मन्नादेव? मन्नादेव म्हणजे काय? एक ग्रँड फीस्ट आपण म्हणू शकतो. खूप असं सुंदर असं स्वादिष्ट जेवण, खूप चांगलं जेवण आपण त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचे जे क्वेश्चन आहे ते वेअर द माइंड इज विदाउट फिअर ह्या कवितेपासून आहेत. क्वेश्चन नंबर 19, हु इज द पोएट ऑफ द पोयम वेअर द माइंड इज विदाउट फिअर? या कवितेचं पोएट कोण आहे? आन्सर इज रवींद्रनाथ टागोर. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर द माइंड इज विदाउट फिअर इज द पोयम टेकन फ्रॉम द कलेक्शन डॅश डॅश. ही जी कविता आहे ती कोणत्या कलेक्शनमधून घेण्यात आलेली आहे? आन्सर इज गीतांजली. गीतांजली हे जे पोएट्रीचं कलेक्शन आहे रवींद्रनाथ टागोर यांचं, त्याच्यामधून ती कविता घेण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याचंच इंग्लिश ट्रान्सलेशन पण आहे. गीतांजलीलाच सॉन्ग ऑफरिंग असं पण एक ट्रान्सलेशन आहे, इफ आय एम नॉट रॉंग. सी नेक्स्ट क्वेश्चन, विच कंट्री डज रेफर इन द पोयम? आन्सर इंडिया.
ही जी कविता आहे ती कशाबद्दल आहे बेसिकली? इंडियाबद्दल. जे टागोर जे आहेत ते आपल्या इंडियाबद्दल, भारताबद्दल बोलत आहे त्या कवितेमधून, की माझा भारत कसा असेल किंवा कसा असला पाहिजे. तर जी जी पोयम आहे ती इंडियाला रेफर करते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. टू whom the poet refers the phrase my father? आन्सर इज टू द गॉड. ही जी कविता आहे, ही जी पोयम आहे ती त्याच्यामध्ये एक माय फादर अशी एक फ्रेज यूज केलेली आहे. तर ते माय फादर कोणाला रेफर केलं आहे? तर टागोर माय फादर म्हणजे कोण? गॉडला म्हणतात, देवाला ते माय फादर म्हणून त्यांनी रेफर केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट वॉज द पोएट सेड अबाउट द नॉलेज? कवितेमध्ये काही ओळी आहे त्याच्यामध्ये नॉलेजबद्दल कवी म्हणत आहे. तर नॉलेजच्या संदर्भात अशी कोणती ओळ आली आहे किंवा ती नॉलेजच्या संदर्भात काय बोलत आहे? सो आन्सर इज नॉलेज विल बी फ्री इन माय कंट्री. जे नॉलेज आहे, ज्ञान आहे ते माझ्या देशामध्ये, माझ्या कंट्रीमध्ये पूर्ण प्रकारे फ्री असणार आहे, असं कवीचं मत आहे त्यामध्ये. सी नेक्स्ट क्वेश्चन. फिलिंग द ब्लँक्स आहे पुढच्या दोन. क्वेश्चन नंबर 24. Into that haven of dash dash my father let my country awake. Correct blank is freedom. Into that haven of freedom my father let my country awake. Last question. Where the world has not been broken up into a dash dash by narrow domestic walls. Correct answer is fragments. Where the world has not been broken up into the fragments by narrow domestic walls. ही एक कवितेतली ओळ आहे. सो अशा पद्धतीनं हे 25 MCQ मी तुमच्यासाठी काढले होते. त्याचं एक्सप्लेनेशनही मी तुम्हाला दिलं आहे. ते व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघा. ते जे क्वेश्चन आन्सर आहे ते व्यवस्थित रिसाईट करा, ते नोट डाऊन करा आणि परीक्षेसाठी व्यवस्थित तयारी करा. Okay, best of luck all of you and thank you for watching.